बहुगुणी नाचणीचे फायदे हे अनेक आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. नाचणी खाणं शरीराला फारच फायदेशीर आहे. नाचणीपासून आपल्याला आयर्न, कॅल्शियम आणि बरेच काही मिळते. थंडीमध्ये ती शरीराला ऊब देते तर उन्हाळ्यामध्ये शरीराला शांतता देते. तसेच नागलीच्या सत्वापासून बनवलेले पेय हे वृद्धांना, लहान मुलांना तसेच स्तन्यबाळ असणाऱ्या आयांसाठी फारच फायदेशीर आहे. नाचणी खाणं हे किती फायदेशीर आहे त्यासाठीच आज आपण इथे नाचणीचे पापड तयार करणार आहोत. पापड करण्यासाठी मी 3 किलो नाचणी घेतलेली आहे. नाचणीला 3-4 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर असणारा कचरा हा सगळा निघून जातो. धुतलेली नाचणी ही 3 दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. पण रोज त्याचे पाणी हे बदलून घ्यायचे आणि पुन्हा नाचणी ही धुवून घ्यायची. चौथ्या दिवशी नाचणी आपल्याला छान अशी रोळून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये गाराचे खडे असतात ते खडे तळाशीच असतात आणि नाचणी ही बाजूला होते. नाचणी अशी ही 3 दिवस भिजल्याने त्याचे पापड हे फार छान होतात आणि पीठ देखील हे छान पडते. चौथ्या दिवशी ही नाचणी आपण आता एका फडक्यात बांधून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही कॉटनचा किंवा अशा ओढणीचा कपडा जरी घेतला तरी देखील चालेल. असा हा कपडा आपल्याला नाचणी ठेवून घट्ट बांधून घ्यायचा आहे. नाचणीने बांधून ठेवलेले हे गाठोडे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे की नाचणीमध्ये असलेले पाणी हे सगळे निघून जाईल. आणि हो, माझे चॅनल गीतूज खाद्य संस्कृतीला ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप आभार. आणि ही पापडाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. पहा, अशा प्रकारे मी हे गाठोडे ठेवून घेतलेले आहे. यानंतर ह्याला पूर्णपणे झाकता येईल असे पातेले यावर ठेवून घेतले, म्हणजे नाचणीला ऊब मिळेल आणि दुसऱ्या दिवशी तिला मोड येईल. दुसऱ्या दिवशी पहा, नाचणीचे गाठोडे उघडल्यानंतर नाचणी ही हाताला अतिशय उबदार लागते आणि तिला छोटे छोटे मोड देखील आलेले असतात. नाचणी वाळवतो याच दिवशी आपल्याला 3 किलो नागलीसाठी 200 ग्रॅम गहू आणि 200 ग्रॅम तांदूळ हे देखील धुवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनटं पाण्यात ठेवायचे. त्यानंतर त्याचे पण पाणी काढून घ्यायचे. नागलीबरोबर ते देखील आपल्याला बाजूलाच वाळत टाकून घ्यायचे. यानंतर नाचणी आणि गहू तांदूळ आपल्याला पंख्याखाली वाळवायचे किंवा कोवळ्या उन्हात वाळवायचे आणि अगदी किंचित ओलावा असतानाच ते आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहेत. यानंतर दळून आणलेली नाचणी आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण चाळणीने ती चाळून घेणार आहोत आणि वरती आलेला कोंडा तो टाकून द्यायचा आहे. यानंतर चाळलेले पीठ आपल्याला पुन्हा पातळ कपड्याने किंवा अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात त्याने चाळून घ्यायचे आहे. कपड्याने चाळलेल्या पिठावरती पुन्हा नाचणीचा रवा राहतो तो रवा अजिबात आपल्याला फेकायचा नाही. त्यामध्ये पुन्हा थोडेसे तांदूळ टाकून तो रवा गिरणीतून दळून आणायचा आणि दळून आणलेल्या रव्याचे पीठ हे पुन्हा कपड्याने चाळून घ्यायचे आणि आपल्या आधीच्या पिठामध्ये ते मिक्स करून घ्यायचे. पहा, सगळेच पीठ मी चाळून घेतलेले आहे. पिठाचा रंग अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे. चाळून आणलेल्या पिठाचे आता आपण पापड करायला घेऊयात. या पातेल्याने मी पीठ मोजून घेतलेले आहे. पीठ हे जवळपास 1 किलो आहे. ज्या पातेल्याने पीठ मोजून घेतले त्याच पातेल्याने पाण्याचे प्रमाण देखील घेतलेले आहे. गॅसवर आता पिठाची खिशी आपल्याला हलवता येईल असे छान मोठे भांडे मी घेतलेले आहे. यामध्ये थोडेसे तेल टाकून घेते, म्हणजे पातेल्याला पीठ हे चिटकणार नाही. गहू आणि तांदळामुळे नाचणीच्या पिठाचे पापड हे छान होतात. कधीकधी नुसत्याच नाचणीचे पापड केल्यामुळे त्या पिठाला पाणी सुटू शकते. आता इथे ज्या पातेल्याने पीठ मोजले त्याच पातेल्याने मी इथे पाणी टाकून घेतले. तसेच आपल्याला यामध्ये अजून 1 कप पाणी टाकून घ्यायचे आहे, म्हणजे पीठ जेवढे तेवढेच पाणी आणि त्यावर 1 कप पाणी टाकायचे. हे प्रमाण अतिशय योग्य आहे, त्यामुळे सर्व पिठाला पाणी हे बरोबर पुरते. पाणी गरम झालेले आहे. आता यामध्ये 1.5 चम्मच वाटलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चम्मच ओव्याची पावडर, 1.5 चमचा पापड खार. पापड खार फार जुना नको, नाहीतर पापडाला रंग अजिबात चांगला येत नाही. यानंतर यामध्ये मी 2 चम्मच तीळ टाकून घेतले. तीळ मी आधीच आदल्याच दिवशी भिजत टाकलेली होती. अशी भिजत टाकलेली तीळ टाकली म्हणजे पापड
लाटताना अजिबातच खाली चिटकत नाही. यानंतर यामध्ये 1.5 चम्मच डिंकाचे पाणी देखील टाकून घेतले. डिंक देखील मी आदल्याच रात्री भिजत टाकून घेतलेला होता. डिंकामुळे पापडालाही चकाकी फार छान येते. यानंतर सपाट 1.5 चम्मच मीठ टाकून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये धना पावडर टाकली तरी देखील पापडाला छान चव येते. असे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण यामध्ये पीठ टाकून घेऊयात. पापडखार टाकताना तो चमच्याच्या सपाट भागाने न टाकता असा चमच्यावर त्याचा छान डोंगर तयार होईल अशा प्रकारे 1.5 चम्मच आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे. पापडखार हा कमी जरी झाला तरी देखील पापडाला रंग येत नाही. गॅस बारीक करून आता सगळे पीठ आपण आता ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. पीठ टाकल्यानंतर हाताने ते छान पसरवून घ्यायचे. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यावर लाटण्याने किंवा चमच्याने अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे, म्हणजे आतल्या पाण्याला उकळी आल्यानंतर ते वरती येऊन सगळ्या पिठावरती छान पसरते आणि पीठ सगळ्या बाजूनी हे छानपैकी वाफले जाते. 5 मिनटं पीठ झाकून ठेवूयात. पहा, झाकण काढल्यानंतर कसे छान सगळे पाणी असे मस्त वरती आलेले आहे. तसेच वर आलेले पाणी आणि पाण्याला जर फेस आलेला असेल तर समजायचं की पापड खार आपला हा चांगला आहे आणि पापडाला कलर देखील हा छान येणार. आता गॅस बारीक करून आपण हे पीठ छानपैकी हलवून घेऊयात. काळजी घेऊन हे पीठ हलवून घ्यायचे, म्हणजे पाणी कुठे हातावर वगैरे पडणार नाही. सगळे पाणी पिठामध्ये छानपैकी मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला हे पीठ गॅसवरच हळूहळू हलवून घ्यायचे आहे. तुम्हाला जर असे वाटले की पिठाला पाणी कमी झाले आहे तर अगोदरच थोडेसे पाणी बाजूला गरम करायला ठेवून द्यायचे आणि असे वाटले तर अगदी थोडेसे गरम पाणी ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचे. पहा, सगळे पाणी पिठामध्ये छान मिक्स झाले आहे. आता मी पातेले खाली घेऊन हे पीठ पुन्हा एकदा हलवून घेते. असे छानपैकी हलवून घेतल्यामुळे पीठ अगदी लोण्यासारखे तयार होते. पहा, अशा प्रकारे आपल्याला लाटण्याने हे पीठ असे हलवून घ्यायचे आहे, म्हणजे पिठामध्ये अजिबातच गुठळी तयार होत नाही आणि पीठ देखील असे मऊ आणि लोण्यासारखे तयार होते. 2 मिनिटे तरी आपल्याला पीठ हे अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे, म्हणजे पीठ हे खालून वरून सगळीच बाजूने छानपैकी शिजले जाते. हलवलेले हे पीठ पुन्हा गॅसवर ठेवायचे आणि त्यावरती अशा प्रकारे कॉटनचा कपडा ओला करून ठेवायचा आणि ते 5 मिनटं पुन्हा वाफू द्यायचे. असे केल्यामुळे पीठ हे छान शिजते आणि पापडांना तडा देखील जात नाही. पीठ हे मस्त तयार झालेले आहे. आता आपण यातले थोडे थोडे पीठ करून पापड तयार करायला घेऊयात. यासाठी मी येथे जाड प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. त्याला अगदी थोडेसे थेंबभर तेल लावून घ्यायचे. पहा, शिजलेल्या पिठाला कसा मस्त कलर आलेला आहे. असे हे पीठ नुसते खाल्ले तरी देखील फार छान लागते, किंवा शिजलेल्या पिठावरती तुम्ही मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी घ्या आणि मग ते खा. ते अतिशय मस्त असे टेस्टी पीठ असे हे लागते. पीठ हे फारच गरम असल्याने असेच त्याच्यावरून प्लास्टिकची पिशवी घेऊनच ते आपल्याला छानपैकी मळून घ्यायचे आहे. अतिशय पटकन असा याचा लोण्याचा गोळा तयार होतो. असे 1-2 वेळा पीठ पापडासाठी घेतल्यानंतर तोपर्यंत गॅस हा चालूच राहू द्यायचा, म्हणजे पीठ हे गरमच राहते. गॅस हा अगदी स्लो ठेवायचा किंवा पातेल्याखाली एखादा तवा ठेवून द्यायचा आणि त्यावर ते पातेले ठेवायचे, म्हणजे पीठ खालून हे जळत नाही. छानपैकी पीठ तयार झालेले आहे. त्याचे गोळे देखील तयार झालेले आहे. आता हे पापड तुम्ही लाटण्याने देखील लाटू शकतात किंवा अशा प्रकारचे पापड यंत्र असले तरी देखील चालेल. पण पापड यंत्राने जरी पापड आपण दाबून ठेवले तरी देखील ते मध्यभागी जाडच राहतात. अशा वेळेस ते थोडेसे लाटणे लाटून थोडेसे पातळ करून घ्यावे. डायरेक्ट जर पापड यंत्राचा पापड हा उन्हात वाळत टाकला तर त्याचा वाटीसारखा आकार तयार होतो आणि तळताना आपण तो पापड जर दाबला तर तो पटकन फुटू शकतो. म्हणून पुन्हा एकदा आपण असे लाटणं फिरवून घ्यायचे आणि त्यानंतरच पापड हा वाळत टाकायचा, म्हणजे असा केलेला पापड तेलामध्ये फुलतो देखील फारच छान. पहा, मस्त असा हा ट्रान्सपरंट पापड तयार झालेला आहे. असे सगळे पापड मी तयार करून घेतले आणि पहा, उन्हात वाळत टाकल्यानंतर त्याचा
रंग देखील किती सुरेख आलेला आहे. अगदी आकर्षक असे हे पापड वाटत आहे. 2 दिवस हे पापड उन्हामध्ये वाळवून तयार झालेले आहे. एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जर या पापडाचे कोरडे पीठ शिल्लक असेल तर ते हवाबंद डब्यामध्ये अजिबातच ठेवू नका, कारण त्या पिठाला खूप घाम सुटतो आणि त्याचा आंबूस वास देखील येतो. म्हणून हे पीठ असेच पातेल्यामध्ये ठेवावे आणि वरून ओढणी वगैरे त्यावर झाकून ठेवावी, म्हणजे पीठ अतिशय चांगले राहते. तयार झालेले पापड आता आपण तळून पाहूयात. कढईमध्ये तेल ठेवलेले आहे, ते गरम झालेले आहे. तेल हे बऱ्यापैकी मीडियम याच्यावरती गरम झालेले पाहिजे. पापड पहा किती आपला ट्रान्सपरंट आहे. आता तेलात टाकल्यावरती हा पापड छान दुप्पट तिप्पट फुलतो. अशाच प्रकारे आपण 2-3 पापड तळून घेऊयात. पहा, दुसरा पापड मी तेलामध्ये टाकते. तो देखील पहा किती मस्त अगदी पटकन फुलतो आहे आणि त्याचा रंग देखील हा छान आलेला आहे. हे पापड तोंडात टाकताच विरघळतात, अजिबातच जिभेला वगैरे चिटकत नाही. त्यामुळे लहान मुलांना जरी हा पापड बारीक चुरून त्यांच्या तोंडात टाकला तरी देखील चालेल. हे पापड तळून छान लागतातच, पण भाजून देखील फार छान लागतात. हे पापड तुम्ही भाजून ठेवले आणि दुपारी स्नॅक्स म्हणून खायला घेतले तरी देखील चालेल. अतिशय चवीला छान आणि असे हा बहुगुणी नागलीचा पापड आहे. ह्या पापडाची रेसिपी करायला आपल्याला 4-5 दिवस लागतात, पण हा पापड 2-2, 3-3 वर्ष अजिबातच खराब होत नाही. अशी ही बहुगुणी नागली आहे. तुम्ही पण अशी ही रेसिपी पाहून नक्कीच असा हा बहुगुणी नाचणीचा पापड तयार करा. तुम्हाला तो फारच आवडेल. पहा, तळल्यावरती देखील हा पापड फारच छान झालेला आहे. यातील एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी पटकन असा हा बारीक होणारा पापड आहे. पापडाच्या आवाजावरूनच तुम्हाला कळेल की पापड हा किती छान झालेला आहे. चला तर नक्कीच यावर्षी मिलेट्स म्हणून वापरल्या जाणारी ही नाचणी किंवा रागी किंवा नागली याचा हा पापड तुम्ही करून पहा आणि अशी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट्स करा आणि काही अडचण आली तर कमेंट्स करून विचारा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.